कडाक्याचा उन्हाळा सुरू झालेला आहे. या कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारा तसेच पौष्टिक असा एखादा पदार्थ व्हायलाच हवा. तर आज आपण बनवणार आहोत शरीराला थंडावा देणारा तसेच पौष्टिक असं काकडीचं जाळीदार खमंग धिरडं. तर हे धिरडं बनवण्यासाठी बघा सर्वप्रथम आपण एक काकडी घेतलेली आहे. काकडीची सालं काढून घ्यायची आहेत. यानंतर काकडीच्या दोघंही देठांच्या बाजू कापून घ्यायच्या. देठांच्या बाजू गोल-गोल फिरवून घ्यायच्या. म्हणजे उन्हाळ्यामध्ये बऱ्याचदा काकडी कडू निघते. तर ह्या पद्धतीमुळे ती काकडी अजिबात कडू निघत नाही आणि आपला पदार्थ खराब देखील होत नाही. तर त्याचे तुकडे करायचे आहे. थोडे जाडसर तुकडे केले तरी सुद्धा चालू शकेल. एक संपूर्ण काकडी आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. त्याचे तुकडे करून घेतलेत ते मिक्सरमध्ये घालून घ्यायचे. यानंतर अर्धी वाटी बारीक रवा, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, खमंगपणा येण्यासाठी 2 चमचे बेसन, मिरची, आलं आणि 5-6 लसूण पाकळ्या घालून थोडंसं पाणी घालून याला छान असं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. बारीक वाटून घेतल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे दही घातल्यामुळे चव खूप छान लागते आणि अगदी जाळीदार असं धिरडं आपलं तयार होतं. सगळं वाटून घेतल्यानंतर एका मोठ्या कढईमध्ये त्याला काढून घेतलेलं आहे. यामध्ये पाणी घालून घ्यायचं. यानंतर आपल्या आवडीच्या भाज्या घालायच्या. बारीक चिरलेला कांदा, गाजर, थोड्याशा मिरच्या, जिरं, त्यानंतर कोथिंबीर, कढीपत्त्याची पानं देखील घालू शकतात. मीठ घालायचं आणि हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं. हवी तेवढं पातळसर याला करून घ्यायचं थोडंसं अर्धा ग्लास पाणी घालून. यानंतर तव्याला छान तेल लावून घ्यायचं, ग्रीस करून घ्यायचा आहे आपल्याला तवा आणि अगदी छान असं याला धिरडं घालायचं आहे आपल्याला. वाटीने घाला अथवा खोल चमचाने यावर धिरडं घालून घ्यायचं. धिरडं घातल्यानंतर त्याला छान अशी जाळी पडायला सुरुवात होते. यानंतर झाकण ठेवायचं. साधारणतः वरची बाजू सुकली, की यानंतर हे धिरडं आपल्याला अलगदच असं ह्या पद्धतीने उलटवून घ्यायचं आहे. यानंतर उलटवून घेतल्यानंतर बघा आपलं जाळीदार असं मस्त खमंग असं अगदी चविष्ट लागणारं, झटपट तयार होणारं काकडीचं खमंग असं धिरडं तयार झालेलं आहे. बघा सुंदर अशी सुरेख अशी जाळी याला आलेली आहे. अदल्या-मधल्या वेळेला खाण्यासाठी अगदी उत्तम अशी आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे. मस्त थंडगार अशा नारळाच्या चटणीसोबत आपण आज सर्व्ह करून घेतलेली आहे. तुम्ही सुद्धा हे जाळीदार असं काकडीचं खमंग धिरडं जरूर ट्राय करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा. तसेच माझ्या चॅनल खमंग खानदेशीला नक्की सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन आणि छान-छान रेसिपीज घेऊन पुन्हा भेटूया खमंग खानदेशीच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.